नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत वडापाव। वडापाव बनवण्यासाठी आपण आधी मिक्सरमध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता आणि धणे बारीक करून घेणार आहोत। हे खूप जास्त बारीक नाही करायचे, थोडीशी जाडसर पेस्ट ठेवायची आहे, त्यामुळे आपले वडापावमध्ये टेस्ट छान येते। आता आपण हे मिश्रण वाटून घेऊयात। आपण हे अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात। आपले तेल चांगले तापले की यामध्ये आपण मोहरी, जिरं आणि लसूण, कांदा हे टाकून घेऊयात। कांदा 2-1 मिनिटं छान परतू देऊयात। कांदा थोडा परतला की यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊयात। आपला कांदा छान परतला आहे। आता आपण कढीपत्ता टाकला आहे। अजून आपण 1-2 मिनिटे कांदा थोडासा परतून घेऊयात। आता आपला कांदा परतत आला आहे, यामध्ये आपण घालूयात हळद। आता आपण जे मिक्सरमधून वाटण केले ते घालून घेऊयात। वाटण 1-2 मिनिटं छान परतले की यामध्ये आपण हातानेच कुस्करून उकडलेला बटाटा घालायचा आहे। इथे मी 4 मोठे बटाटे घेतले होते। आता आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आपली बटाट्याची चटणी तयार आहे। आता 1-2 मिनिटे आपण ही परतून घेतली की आपली चटणी तयार होईल। आपण 1 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे। आपली चटणी तयार आहे। आता यामध्ये मी घातली कोथिंबीर कच्ची परतून टाकली की तिची चव छान लागते। आता आपण हे बटाट्याची चटणी आहे हाताने थोडी कुस्करून बारीक करून घेणार आहोत, जी आपल्याला वड्यामध्ये भरायला चांगली होईल। आता आपण इथे चटणी एकजीव करून घेतली आहे, तिचा छान गोळा बनवत आहे। आपला बटाटा छान मऊ शिजला होता, त्यामुळे आपल्या चटणीचा छान गोळा तयार होतो आहे। आता आपण पावाला मधोमध होल पाडून त्यामध्ये थोडीशी मोकळी जागा आतून बोट घालून करून घेणार आहोत, त्यामध्ये आपण चटणी भरायची आहे। आता अशा पद्धतीने मी पावामध्ये होल पाडून आतमध्ये स्पेस मोकळी केली आहे। आता त्यामध्ये आपण चटणी फिल करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण सगळ्या पावांमध्ये चटणी भरून घेऊयात। आपण चटणी पावाच्या वरच्या किंवा खालच्या कोणत्याही बाजूने आतमध्ये फिल करू शकतो। आता मी इथे वरच्या बाजूने चटणी फिल केली आहे। आता पुढे मी तुम्हाला खालच्या बाजूने चटणी फिल करून दाखवेन। आता आपण इथून खालच्या बाजूने चटणी फिल करून घेऊयात। जी पद्धत आपल्याला सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण हे करून घेऊ शकतो। आता इथे मी खालच्या बाजूने मध्ये होल पाडून पावाच्या आतमध्ये चटणी भरण्यासाठी जागा मोकळी करून घेतली आहे। अशा पद्धतीने आपण आतमध्ये चटणी भरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर आपण पावामध्ये चटणी भरली तर चटणी बाहेर येत नाही आणि पाव तळतानाही व्यवस्थित तळला जातो। आता आपण हे पाव बाजूला ठेवून पीठ मिक्स करून घेऊयात। आपल्याला या पिठामध्ये पाव तळून घ्यायचे आहेत, पाव बुडवून तळायचे आहेत। आता इथे मी 2 मोठे चमचे बेसन पीठ, 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ आणि ओवा आता हातावर रगडून घेत आहे। यामध्ये मी चिमूटभर हळद, थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून घेत आहे। याच पिठामध्ये आता मी थोडे जिरे टाकून घेत आहे। आता हे पीठ आपल्याला एकाच बाजूने मिक्स करायचे आहे। यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता आपण हे पीठ पाणी टाकून एकाच बाजूने छान फेटल्यासारखे हलवून घ्यायचे आहेत। आपण हे पीठ जेवढे छान फेटून घेतो तेवढी आपल्या वड्यांना टेस्ट छान येते। भजे किंवा वडे काहीही करताना पीठ जर आपण एका बाजूने जर व्यवस्थित फेटून घेतले आणि 5 ते 10 मिनिटे छान फेटले की आपले भजे किंवा वडे छान होतात, त्यामध्ये टेस्ट छान येते। आता मी हे 1-2-3 मिनिटे पीठ असेच छान भिजवून घेणार आहे। जेवढं आपण पीठ छान भिजवतो तेवढं आपले भजे छान होतात। पीठ पण खूप आधी भिजवायचं नाही आहे, 1-2च मिनिटं हाताने फेटून घ्यायचं आहे,
ज्यावेळेस आपण वडे तळायला कढई तापायला ठेवतो त्याच वेळेस आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। त्यामुळे आपल्या भज्यांना किंवा वड्यांना छान कलर येतो। आपले वडे पिवळसर दिसतात, लाल लाल होत नाहीत। अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतले आहे। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं ते तेल तापलं आहे। मी आता एक एक करून इथे सगळे वडे तळून घेणार आहेत। आजची वडापावची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता आपण आपले पाववडे उलटे करून घेऊयात। आपल्या वड्यांना छान कलर आला आहे। कढई छोटी असल्यामुळे माझ्या कढईमध्ये 2च वडे बसत आहे। आपण पूर्ण पाव तळल्यामुळे पाव मोठे होते। आता आपले वडे छान तळून झाले आहे। आपण ते बाजूला काढून घेऊयात।